नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आता स्वामी म्हणजे कोण? तर स्वामी म्हणजे भक्तांना आधार देणारे एक महान संत. अनेक भाविक असे म्हणतात की स्वामी स्वप्नामध्ये येतात आणि आपल्याला प्रत्यक्ष दर्शन देतात. पण हे स्वप्न म्हणजे आपल्या मनातील विचार, श्रद्धा आणि भावनांचे प्रतिबिंबही असू शकते. पण भक्तांसाठी ते श्री स्वामी समर्थच आहेत. अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की स्वामी समर्थ स्वप्नात येतात. हे प्रामुख्याने श्रद्धा, नामस्मरण आणि भक्तीशी जोडलेले मानले जाते. नियमित जप, मनाची एकाग्रता आणि अंतःकरणातील आर्तता असल्यास स्वप्नातून स्वामी समर्थ दर्शन देतात, धीर देतात आणि मार्गदर्शन करतात, असे भक्तांचे मत आहे. कठीण काळात किंवा संकटाच्या वेळी अशा स्वप्नांतून संकेत मिळण्याची अनुभूती अनेकांनी सांगितलेली आहे. तर्कशुद्ध दृष्टिकोनातून पाहिले तर स्वप्न हे मनातील श्रद्धा, विचार आणि भावनांचे प्रतिबिंबही असू शकते. तरीही भक्तांसाठी श्री स्वामी समर्थांची कृपा आणि आश्वासक अनुभूती अशी मानलीच जाते. स्वामी समर्थांना निष्काम भावनेने केलेली सेवा सर्वाधिक प्रिय मानली जाते. मनापासून केलेले नामस्मरण, जप, गरजू लोकांना अन्नदान, आजारी व वृद्ध लोकांची सेवा तसेच प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडणे हीच खरी सेवा आहे, असे भक्त मानतात. दिखावा न करता, अहंकार न ठेवता आणि कोणतीही अपेक्षा न धरता केलेली सेवा स्वामींना खूप आवडते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे भावनेने श्रद्धा, संयम आणि सदाचाराने जगणे हीच स्वामी समर्थांची सर्वोत्तम सेवा अशी मानली जाते. भक्तांच्या अनुभवानुसार स्वामी समर्थ संकटात वेगवेगळ्या प्रकारे ओळख किंवा संकेत देतात. कधी अचानक मनात धीर येतो, भीती कमी होते आणि योग्य मार्ग सुचतो. कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपाने, शब्दातून, योगायोगातून उत्तर मिळते. काही वेळा स्वप्नात दर्शन होऊन आश्वासन मिळते, तर कधी जप करताना मन शांत होऊन निर्णय स्पष्ट होतो, तर कधी डोळ्यांतून आपोआप पाणी सुटते. हे संकेत श्रद्धा, नामस्मरण आणि स्वामींवरच्या विश्वासातून मिळतात, असे अनेक भक्त मानतात. आणि त्यामुळे संकटाच्या वेळी मी तुझ्या पाठीशी उभा आहे, तू घाबरू नकोस, ही भावना दृढ होते. ज्या क्षणी सगळे दूर जातात त्या क्षणी श्री स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, व्हिडिओ शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.